नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो 14 गुंठ्यामध्ये वर्षाला 7 लाख रुपये राहते. ते विषय घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हाला याच्यातली थोडी बंदी ए टू झेड माहिती सांगणार आहे. 7 लाख रुपये वर्षाला कसे राहते, कसे नाही 14 गुंठ्यामध्ये, हे तुम्हाला आम्ही आमच्या घडलेली परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करावा, तुमच्यापर्यंत पोहोचावा, याच्यासाठी आपण सांगितलेलं आहे मित्रांनो. चला मग ना वेळ घालताना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, 14 गुंठ्यामध्ये वर्षाला 7 लाख रुपये राहते. तर हे कसे राहते कसे नाही हे तुम्हाला आम्ही सांगणार आहे. तर मित्रांनो, माझा एक मित्र आहे, त्यांनी आज व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला माहिती बनती ए टू झेड सांगितलेली, खोटी बातमी नाही, खरी खरी त्याच्या संग घडलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ते तुमच्यापर्यंत शेअर करावं. तर मित्रांनो, त्याच्याकडे काय आहे, 10 म्हशी आहे, 10 गाई आहे, तर 20 असे त्यांच्याकडे आहे. तर त्यांच्याकडे 14 म्हणजे 14-15 गुंठे जमीन आहे मित्रांनो. त्या जमिनीमध्ये त्यांनी घास, गवत, मक्का गवत हे सगळं असं आणि शेतकऱ्याकडून कोणाकडून कुटार गिटार जमा करून त्यांनी असं केलेलं आहे मित्रांनो. तर ते तुम्हाला आम्ही सांगणार आहे. तर कसं केलं कसं नाही, त्यांच्याकडे म्हणजे दररोजचं दूध, आता ऐकून घ्या, तुम्हाला सोपे सांगतो मी. दररोजचं त्यांचं दूध म्हणजे 10 म्हशीचं आणि 10 गाईचं 40 लिटर दूध निघतं मित्रांनो. दररोजचं 40 म्हणजे सकाळी 40 संध्याकाळी 40, असं 80 लिटरचं दररोजचं दूध त्याच्या इथे निघतं मित्रांनो. तर कसं, तर त्यांनी काय केलेलं आहे, 45 म्हणजे 45 रुपये लिटर, नाही सॉरी, 45 नाही, 35 रुपये, अर्धा लिटरचे 35 म्हणजे असे 70 रुपये लिटरनं त्याचे दररोजचे म्हणजे इन्कम त्याचं असं होतं मित्रांनो. ए टू झेड म्हणजे कमसे कम त्याला 8-9 हजार रुपये महिना पडतो, रोज पडतो मित्रांनो. 9 हजार रुपये रोज पडतो मित्रांनो. 40 लिटरच्या दुधाचा करा तुम्ही हिशोब किती होते. 70 रुपयांनी 9 हजार रुपये त्याचा रोज पडतो मित्रांनो. त्यांनी सांगितलेलं, आपल्या स्टोरी बंदी सांगितलेली त्यांनी मोबाईलवर, आपल्या व्हॉट्सअपवर सगळी त्यांनी माहिती टाकलेली. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत शेअर करा म्हणलं तर मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे म्हणजे त्यांनी आता सध्याच्या घडीला 2 दिवसापूर्वी त्यांनी आपलं 40 टाल्या शेणखत, 1.5 वर्षाचं 40 टाल्या शेणखत विकलं मित्रांनो. 6,000 रुपयाने विकलं मित्रांनो. 6,000 रुपये ट्रीपनं विकलेलं आहे, ट्रॉलीनं. 6,000 रुपये ट्रॉली मित्रांनो. त्याच्यामुळे त्यांनी ते बी त्याचा बी असा मरणाचा खर्च मित्रांनो, खर्च बी येतो त्याचा, मरणाचा पैसा त्याच्यातून पैसा भेटलेला आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघा मित्रांनो, तुम्ही 10 गाई 10 म्हशीचा तुम्ही दररोज असं केलं ना, असं तुम्ही वर्षाला तुम्ही 7 लाख रुपये तुमचे कुठेच जात नाही मित्रांनो. 7 लाख रुपये तुम्हाला येऊ राहते मित्रांनो, असे येतात मित्रांनो. तर तुम्ही हे व्यवसाय तुम्ही योग्य प्रकारे करू शकता मित्रांनो. याच्यातून तुम्ही मरणाचा पैसा बी कमवू शकता आणि त्याच्यातून हे बी करू शकता मित्रांनो. बघा तुम्ही, 40 टाल्या त्यांचं, 40 टाल्या शेणखत निघलं मित्रांनो. किती, 1.5 वर्षाचं 40 टाल्या शेणखत, आणि 6,000 रुपये टॅलीनं त्यांनी विकलं मित्रांनो. किती, 6,000 रुपये टॅलीनं विकलं आहे. तर बघा मग तुम्ही, किती ते 6,000चे 40 टॅल्याचे किती किती पैसे झाले मित्रांनो. तुम्ही असे वर्षातून तुम्ही ना 7 लाख रुपये तुमच्या कुठे झाले नाही, कुठेच जात नाही येते मित्रांनो. तर तुम्ही व्यवसाय तुम्ही योग्य प्रकारे करायचा मित्रांनो. योग्य प्रकारे व्यवसाय केला तर तुम्हाला तुमच्या याच्यातून तुम्ही कोणाच्या याला हे होणार नाही. 5 एकराच्या मालाला, 5 एकर ज्याच्याकडे शेती असली त्याची शेतीतून तुम्हाला 7 लाख रुपये राहत नाही मित्रांनो वर्षाचे, नाही राहू शकत. त्याच्यामुळे हे व्यवसाय तुम्ही करू शकता मित्रांनो. 14-15 गुंठे माझ्या मित्राकडे, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला घडलेली, त्यांनी सगळी सविस्तर माहिती आपल्याला पाठवलेली आहे. तर तुमच्यापर्यंत शेअर करायची होती म्हणलं. तर मित्रांनो, त्याच्याकडे जमीन नाही, काही नाही, काहीच नाही. त्यांनी काय केलं, त्याच्याकडे फक्त 15 गुंठेच म्हणजे जमीन होती मित्रांनो. 15-14 गुंठे जमीन होती. त्यांनी काय केलं, असेच पैसा आणला, 1-2 गाई घेतल्या, म्हशी घेतल्या, 2-2 म्हशी घेत त्याच्याकडे सध्या आता 20 ढोरं आहे मित्रांनो सध्याच्या घडीला. ते वर्षातून ते होय ना 7 लाख रुपये कमवतो. आता तो त्याच्याकडे गाडी आहे, मोठी गाडी आहे, आणि दूध डेअरी त्याच्या जवळून 3 किलोमीटर दूध डेअरी आहे मित्रांनो. दररोज ते दूध डेअरीला दूध घालतात मित्रांनो. त्याचा दररोजचा पैसा आणि शेणखताचा बी पैसा मित्रांनो. शेणखत हे वाया जात नाही मित्रांनो, हे पैसे देऊनच जाते मित्रांनो शेणखत. तुम्ही बी असं करू शकता. त्याच्याकडे आता सध्याच्या घडीला त्याच्याकडं 30 लाखाची गाडी त्याच्या खाली, किती, 30 लाखाची गाडी आहे त्याच्या खाली. बघा मग तुम्ही, 30 लाखाची गाडी त्याच्याकडे, आणि आपल्याकडे 10 एकराजवळ गाडी नाही राहत मित्रांनो. काय म्हणणे तुम्हाला, 10 एकराच्या जवळ, ज्याच्याकडे 10 एकर जमीन आहे त्याच्याकडे बी 30 लाखाची गाडी नाही, पण त्याच्याकडे स्वतः गाडी मित्रांनो. त्यांनी आपल्यापर्यंत शेअर केला होता.
तर अशी होती आपली माहिती. सांगायचं म्हणजे तुम्हाला तात्पर्य सांगितलं, तुम्ही व्यवसाय करू शकता आणि असा व्यवसाय करू तुम्ही प्रकारे पैसे कमवू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.